दिल्लीमध्ये 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम पार पडतो आहे आणि मराठी साहित्य संमेलनामध्ये असे घडलो आम्ही या कार्यक्रमामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केलाय। त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झालाय। नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी टीका करत 4 वेळा आमदार झालेल्या नीलम गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या का असा सवाल केला। कामावरती या महिला आघाडी या सगळ्या यांच्या कामाच्या जीवावरती मोठे होतात। मी कामाच्या जीवावरती पद मिळवतो। त्या बाईनी कुठून मर्सड्या आणल्या, कसल्या मर्सड्या आणल्या मला माहिती नाही। शिवसेनेत येण्यापूर्वी ते कोणत्या पक्षात होती का, तशी तिकडे ती प्रथा होती का ते मला माहिती नाही। पण जर ती म्हणतीये की मी 25-30 मर्सड्या आजपर्यंत दिल्या तर त्याचा हिशोब तिने सरकार समोर, महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावा ही आमची विनंती। तुम्ही इथं कशासाठी आलात? त्यांच्या घरामध्ये ते नाहीयेत, ते दिल्लीला आहेत। मला माहिती मिळाली की ते घरात आहे म्हणून आलो। पण आता ते दिल्लीला जर असतील तर आता एवढे जर चॅनल्स इकडे आहेत तर तिने ते बघावं आणि तिथून माफी मागावी, नाक रगडून साहेबांची माफी मागावी ही आमची विनंती आहे। अन्यथा आम्ही घराची तोडफोड करू। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, तुम्हाला घरापर्यंत जाऊ दिलं जाणार नाही। आम्ही घुसणार ना, हा अटक झाली तर झाली, आम्ही घाबरणार नाही, आम्ही घुसणार, आम्ही लढणार। अहो लढवाई आमच्या रणरागिण आहेत या शिवसैनिका। काय फरक पडणार आहे? नाही सवय आहे आम्हाला। बरेच आरोप करताय की त्यांनी देखील म्हणजे यांना तुम्ही साड्या दिल्या, तुम्ही आता आरोप केले काय आहे? साड्या दिल्या त्यांना खुश करण्यासाठी, त्यांच्याकडनं काही काम आपण जर सांगितलं तर त्या कामाचा पाठपुरावा त्यांनी करावा, त्यांना खुश करून घेण्यासाठी साड्या दिल्या। बरं साडी अशी तशी नाही, प्युअर सिल्कच्या साड्या घेतल्यात की ज्या साड्यांची किंमत 14 ते 15,000 रुपये। त्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।